शेळ्यांना खुराक द्यायचं म्हणलं की माझा थरथर कापच सुटतो, कारण की मागच्या वेळेस पाठीला माझ्याकडून थोडा जास्त खुराक गेला होता, त्याच्यामुळे ती डायरेक्ट फुगून दगावलीच होती. आणि या शेळ्यांचं असं आहे भाऊ, हे खात्यात आधी आणि चावित्यात नंतर. तर रामकृष्णारी मंडळी, आता हे राजहंसला खायला द्यायचं म्हणलं का ते खात्यात कमी नाच दुसच जास्त करते त्याची. चला जाऊन दे, आज आपल्याला करायचं होतं राजहंसच्या हौदाचं उद्घाटन. बाबा त्याला एंड कॅप लावित होते, तर म्हणलं मी मुरून घेतो लावून, कारण की त्यांना चढता पण आलं पाहिजे आणि हौदाला सपोर्ट पण होईल. पाणी मिनी सोडलं मस्त पैकी, जेच राजहंसनी पाय ठेवलाय त्याच्यात, राजहंसला जमीनच माहित नाही भाऊ. दिवसभर आज त्या पाण्यातच होते ते. आणि आता जी हौदात आहे ना ती मादी आहे, तिने सगळ्या नरांना बाजूला काढलं. बघा किती सुंदर आकार घेतलाय. आता माझ्या मते आकर्षित करते ती, कारण की त्यांचा मीटिंगचा पिरियड पण आता जवळच आलेला आहे. म्हणलं चला आता यांची माझ्या यांना करू द्या. मी चाललो होतो दारे धरायला खालच्या वरात गव्हाला, तिकडे जाऊन बघतोय तर जो आपला जुना घड होता ना तो होताच होता. अजून एक केळीला घड आलेला आहे. यावेळेस नुसते कच्चे केळीचे वेपर्स खायचे भाऊ. घरी येत नाही तर तिथं बघतो एक मवळ उठलं होतं, ते पण आंब्याच्या झाडाखाली. म्हणलं ओके भाऊ, मला तिथं मवळच आणायचं होतं, कारण की आपल्या आंब्याला आता सध्याला बार आलेला आहे. म्हणलं ओके, काम झालं आपलं, आयतच निसर्गाने काम केलेलं आहे. मग लाल गावताची कुट्टी केली मस्तपैकी, सगळ्या शेळ्यांना टाकली, सगळ्या शेळ्या खपाट्या झाल्यात भाऊ. आता 2 तासात खाल्लं पिल्लं का अशा ढेबऱ्या होत्या आणि त्यांनाच कळायचं नाही कुठं जावं कुठं नाही. पण मला एक कळाना गोष्ट की बाबा आपण जे राजहंसचं घर केलंय ना त्याच्यावर काय टाकावं. तुम्हाला काल पण विचारलं होतं मी, नेमकी काय टाकावं मला कमेंट मध्ये नक्की सांगा.